महाराष्ट्रातील लोककलांची राणी अशी ओळख असलेली लावणी लवकरच विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे आणि हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याकरता कंबर कसली आहे ती कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी कला अकादमीनं। थोडके नव्हे तर तब्बल 2000पेक्षा अधिक कलाकार लावणी मानवंदना या कार्यक्रमामध्ये आपली कला एकाच वेळी सादर करणार आहेत। कोल्हापूरमध्ये सध्या सर्वत्रच लावणीचे वारे वाहत आहेत, कारण कोल्हापूरकरांना वेध लागलेत ते लावणीचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे। आणि हा विडा उचलला आहे तो दाक्षिणात्य नृत्यशैलीचे अभ्यासक आणि कलाकार संयोगिता पाटील आणि सहकार्यांनी। याकरता तपस्या सिद्धी कला अकादमी तर्फे जोरदार तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे। हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी लोककला अकादमीचे डॉक्टर प्रकाश खांडगे, लावणी सम्राज्ञी हेमसुवर्णा मिरजकर यांचं मार्गदर्शन घेतलं जात आहे। 31 जानेवारी रोजी 12 मिनिटे 46 सेकंद सादर होणाऱ्या या लावणी कार्यक्रमाकरता गिनीज बुकचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की लावणीमध्ये खूप कलाकारांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांचं, तर अशा सगळ्या कलाकारांना अभ्यासकांना आम्हाला मानवंदना द्यायची आहे, म्हणून या निमित्तानं हा कार्यक्रम खास त्यांच्यासाठी आहे। या विश्वविक्रमी लावणी कार्यक्रमात 2000पेक्षा अधिक महिला सहभागी होणार असून हा सहभाग आणखी वाढावा याकरता संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे। लावणीच्या या विश्वविक्रमाकरता वयाची अट नसल्यानं महिला, तरुणी, शालेय विद्यार्थिनी आणि चिमुरड्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाद्वारे मिळणाऱ्या निधीतून मुख्यमंत्री सहायता निधीलाही काही प्रमाणात मदत केली जाणार आहे। खरोखरच याची प्रचिती आम्हाला जेव्हा आम्ही ह्या कार्यक्रमाची याची सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली की आम्ही असा एक वर्ल्ड रेकॉर्ड करतो या लावणीमध्ये, तर आश्चर्य वाटेल की खरोखरच महाराष्ट्रातून सगळीकडून आम्हाला याचा प्रतिसाद मिळाला। आज मराठवाडा, खानदेश या मोठ्या देशातून आपल्याकडे आज ग्रुप तयार होऊन येत आहेत। या आगळ्या विश्वविक्रमाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळत असल्यानं अनेक महिलांनी आनंद व्यक्त केलाय। लावणी खूप म्हणजे महाराष्ट्रात खरंच लोकप्रिय आहे आणि ती जगात तिला एक मानाचं स्थान मिळतंय आणि ती लोकांसमोर यावी यासाठी आम्ही सगळेजण धडपडतोय। पहिल्यांदा भरतनाट्यमचा कार्यक्रम जेव्हा झालेला होता तेव्हा काही कारणांनी तो सर्व महिलांसाठी, मुलींसाठी आहे ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना मिळाली नव्हती, मग तो कार्यक्रम हुकला, ह्या गोष्टीचं दुःख होतं। पण आज संयोगिता मॅडममुळे आणखीन एका कार्यक्रमामध्ये, लावणी मानवंदना कार्यक्रमामध्ये परत कॉलेजचे दिवस, परत शाळेचे दिवस आठवण्याची परत संधी मिळाली आणि त्यांच्यामुळे परत आम्हाला पार्टिसिपेट व्हायला मिळालं ह्या गोष्टीमध्ये। ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला। या विश्वविक्रमासाठी आयोजित कार्यक्रमाच्या संयोजिका असलेल्या संयोगिता पाटलांनी 2008 साली वयाच्या 21व्या वर्षी सलग 66 तास भरतनाट्यम करण्याचा विक्रम रचला होता। शिवाय या वर्षी जानेवारीतही त्यांनी 2100 कलाकारांसह भरतनाट्यम सादर केलं, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद झाली। देशविदेशात भरतनाट्यमचे कार्यक्रम सादर करणाऱ्या संयोगितानं राज्याची ओळख असलेल्या लावणीचा दरारा वाढवण्याकरता कंबर कसली आहे आणि तिच्या या प्रयत्नाला साथ लाभली आहे ती हजारो कोल्हापूरकर महिलांची। अमोल पांढरे, TV9 मराठी, कोल्हापूर।